हॅलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 20. आतापर्यंत आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशनचे पूर्ण प्रॉब्लेम पाहिले. रिवाईज म्हणून प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे, जनरल सोल्युशन काय आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मचं कसं काढायचं, हायर टर्मचं कसं काढायचं, पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहे. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधला सेकंड पार्टला सुरुवात झालेली आहे. सेकंड पार्टमध्ये दिलेले आहे सरनं सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये सुद्धा सर्वात मोठा असा पार्ट आहे, तो वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण शिकवणार आहे. सुरुवातीला जर आपण विचार केला तर सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा संबंध पोलर कोऑर्डिनेटशी काहीच दिसत नाही आपल्याला, पण आपला सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा संबंध इनडायरेक्ट पोलर कोऑर्डिनेटशी येणार. म्हणजे एखादा ट्रायंगल जर कन्सिडर केला प्लेनमध्ये, त्या पॉईंटचे जर आपल्याला कोऑर्डिनेट जर सांगायचे असतील तर ते कोऑर्डिनेट सांगण्यासाठी पोलर कोऑर्डिनेट पाहिजे, आणि तो जो पॉईंट आहे तो ट्रायंगलच्या रिलेटेड असतो. म्हणून पोलर कोऑर्डिनेटचा संबंध इनडायरेक्ट ट्रायंगलशी येतो, त्याला आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल असं म्हणतो. ॲक्च्युअल सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा संबंध हा पोलर कोऑर्डिनेट नंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल, पण आपण हेडिंगमध्ये लिहिलेलं आहे व तुम्ही सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा सेकंड पार्ट चालू केलेला आहे. कोणचा पार्ट चालू केलेला आहे तुम्ही? सेकंड पार्ट. सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा पूर्ण कन्सेप्ट डिटेलमध्ये पोलर कोऑर्डिनेट नंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजणार आहे. सध्या आपल्याला काय करायचं, पोलर कोऑर्डिनेट ही सिस्टीम समजून घ्यायची. पोलर कोऑर्डिनेट हा शब्द तुम्ही अगोदर ऐकलेला आहे, 11मध्ये सांगितलेलं आहे, 12मध्ये सांगलेलं आहे. समजा एखादा जर पॉईंट असेल, पहा एकदा बोर्डवर, समजा हा पॉईंट पी आहे आणि या पॉईंट पीचं जर आपल्याला पोझिशन रिप्रेझेंट करायची असेल तर ती पोझिशन रिप्रेझेंट करताना आपण दोन सिस्टीमचा यूज करतो. कधी आपण कोऑर्डिनेटचा यूज करतो, कधी कोऑर्डिनेटच्या जागी दुसऱ्या कोणत्या टर्म वापरल्या जातात, त्यावेळेस त्याला पोलर कोऑर्डिनेट असे म्हणतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला एखादा ॲड्रेस जर सांगायचा असेल तर एखाद्या मुलाला जर ॲड्रेस माहीत असेल तर आपण सांगतो बा या नगरमध्ये याच्या घराजवळ आहे. पण समजा त्याचं घर जर त्याला माहीत नसेल XYZचं, त्याच्याऐवजी आपण दुसरा पत्ता सांगतो. घर तिथंच असते पण सांगायच्या पद्धती वेगळ्या असतात. त्यालाच आपण कार्टिशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट असं म्हणतो. या ठिकाणी आपण काय करणार आहे, पोलर कोऑर्डिनेटचा कन्सेप्ट समजून घेणार आहे. डायग्रामकडे पहा. पोलर कोऑर्डिनेटचा कन्सेप्ट समजून सांगताना ओ हा एक फिक्स पॉईंट असेल, X हा एक पॉईंट असेल, OX जो असतो तो इनिशियल ॲक्सिस असेल अँगलच्या भाषेत, आणि OP जो असेल तर टर्मिनल असेल. म्हणजे नेमकं या ठिकाणी काय असेल पहा पोलर कोऑर्डिनेटविषयी. लेट O बी अ फिक्स पॉईंट इन अ प्लेन. हे तुमचा जो ब्लॅकबोर्ड दिसतो तुमच्या डोळ्याला जे दिसते ते प्लेन, त्या प्लेनमध्ये O हा फिक्स पॉईंट आहे. OX इज फिक्स्ड रे. OX हा तुमचा कोणचा आहे? फिक्स रे इन दॅट प्लेन. हे बा, हे एक प्लेन आहे, प्लेनमध्ये O फिक्स पॉईंट आहे. OX हा तुमचा फिक्स रे इन दॅट प्लेन आहे. देअरफॉर O इज कॉल्ड ॲज अ पोल. जो फिक्स पॉईंट आहे त्या फिक्स पॉईंटला पोल असं म्हटलेलं आहे. आणि जो फिक्स रे आहे तो बदलत नाही, एकाच जागी आहे, OX, त्याला आपण म्हटलेलं आहे पोलर ॲक्सिस. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? पोलर ॲक्सिस. समजा हा जो पेन आहे तुमचा, हा पेन तुमचा फिक्स आहे या ठिकाणी असा, बरोबर, समजा हिच्यावर. त्याच्यानंतर हा दुसरा एक पॉईंट दिलेला आहे, तर हा जो पॉईंट असेल या पॉईंटला तुम्ही पोल म्हणता आणि याला तुम्ही पोलर ॲक्सिस म्हणता. आणि हा अँगल असा रोटेट होऊन मग या ठिकाणी तुमचा एक पर्टिक्युलर अँगल डेव्हलप होतो. त्या अँगलमध्ये O हा फिक्स पॉईंट आहे आणि हा तुमचा पोलर ॲक्सिस आहे. आता राहिला हा पॉईंट जो वरती गेला, हा जर विशिष्ट एका फिक्स डिस्टन्सवर असेल त्याचा आपण अभ्यास करून घेऊ. कसा असेल पहा. लेट P बी द एनी पॉईंट इन द प्लेन अदर दॅन O. P एक असा पॉईंट त्या प्लेनमध्ये प्रेझेंट आहे तो अदर दॅन O आहे. मग आपण काय केलं, त्याला जॉईन केलं. OPला आपण काय म्हटलं? R. OPला आपण काय म्हटलेलं आहे? R. आणि ते असते तुमचं रेडियस वेक्टर. मेजरमेंट ऑफ XOP मस्ट बी इक्वल टू थिटा. इथं डायरेक्शन दाखवलेली आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह अँगल. 11वी शिकले तुम्ही अँगल मेजरमेंटमध्ये, केमिस्ट्रीसुद्धा काम पडते आपल्याला या ठिकाणी. आणि क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह अँगल्स. तर पहा, मेजरमेंट ऑफ XOP मस्ट बी इक्वल टू थिटा. हा जो थेरॉटिकल पार्ट आहे डायग्राममध्ये, फिक्स पॉईंट इज कॉल्ड ॲज पोल, OX इज कॉल्ड ॲज पोलर ॲक्सिस. देन P बी द एनी पॉईंट इन दॅट प्लेन, join OP must be equal to R, then XOP makes an a particular angle, this angle must be equal to theta. The order pair R comma theta. हे पहा आता हा पॉईंट Pचे पोझिशन. द ऑर्डर पेअर R कॉमा थिटा डिटरमाइन द पोझिशन्स ऑफ P इन द प्लेन. म्हणजे आपल्याला या Pची जर पोझिशन काढायची असेल तर XY कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपण याला X किंवा Y म्हणतो.
आता आपण या पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये इथून जेवढा अंतर असते तो आर, आणि त्यानं जो अँगल तयार केला पर्टिक्युलर तो थिटा, म्हणून पीचे कोऑर्डिनेट आले आर कॉमा थिटा. काय आलं पीचे कोऑर्डिनेट आर कॉमा थिटा. म्हणजे पी बरोबर आर कॉमा थिटा डिटरमाइन द पोझिशन्स ऑफ पी इन दॅट प्लेन. दे आर कॉल्ड ॲज पोलर कोऑर्डिनेट ऑफ पी. मग हा जो आर कॉमा थिटा आहे या आर कॉमा थिटाला तुम्ही पोलर कोऑर्डिनेट ऑफ पी असे म्हणतात. काय म्हणता तुम्ही पोलर कोऑर्डिनेट ऑफ पी. जो आर जो अँगल आहे आर जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला त्यानं म्हटलेलं आहे रेडियस वेक्टर. आता रेडियस वेक्टर का म्हटलेलं आहे, समजा एखादा सर्कल जर तुम्ही डेव्हलप केलेला असेल त्या सर्कलमध्ये जी रेडियस असते त्या टाईपचं इथून जर तुम्ही एक सर्कल ड्रॉन केलं याला रेडियस पकडून तर ते जे अंतर असते त्या अंतरला रेडियस वेक्टर असे म्हटलेले आहे. आणि थिटाला म्हटलेलं आहे व्हेक्टोरियल अँगल ऑफ अ पॉईंट पी. थिटाला काय म्हटलेलं आहे व्हेक्टोरियल अँगल ऑफ अ पॉईंट पी. आतापर्यंत जे बोललेलं आहे त्याची आपण 2 मिनटात समरी करू. चला डायग्राममध्ये पहा. ओ कोणचा पॉईंट आहे फिक्स, त्याला काय म्हटलं पोल. ओ एक्स कोण आहे तुमचा फिक्स रे, त्याला काय म्हटलं पोलर ॲक्सिस. पी कोण आहे एनी पॉईंट इन दॅट प्लेन अदर दॅन ओ. जॉईन ओ पी बरोबर आर. मग आता पी बरोबर आर कॉमा थिटा याला म्हटलं आपण पोलर कोऑर्डिनेट ऑफ पी डिटरमाइन द पोझिशन्स ऑफ पी इन दॅट प्लेन शॉर्टमध्ये. जे आर आहे त्या आरला काय म्हटलं ते डिस्टन्सला रेडियस वेक्टर. थिटाला काय म्हटलं व्हेक्टोरियल अँगल. थिटाला काय म्हटलं तुमचा व्हेक्टोरियल अँगल ऑफ अ पॉईंट पी. झालं. पहा बरं एवढी मोठी थेरॉटिकल डायग्राम दिसून राहिली, फक्त धडधड वाचलं. ओ हा पोल, हा तुमचा पोलर ॲक्सिस फिक्स, हा ओ पी विथ एनी पॉईंट जॉईन ओ पी मेक्स अ पर्टिक्युलर अँगल थिटा इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओ पी इज अ रेडियस वेक्टर, थिटा इज अ व्हेक्टोरियल अँगल. झालं. आता यामध्ये थिटाची किंमत कुठून कुठपर्यंत लाईट झालेली असते. थिटा इज कॉल्ड ॲज व्हेक्टोरियल अँगल. थिटा किंवा एक्स, तुम्ही थिटा म्हणा किंवा एक्स म्हणा, ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0 लेस दॅन आर इक्वल टू 2π. पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट. म्हणजे हा जो ओ असतो ना याला पोलर कोऑर्डिनेट नसतील. म्हणजे आपल्याला पोलर कोऑर्डिनेट जर दाखवायचे असतील तर आपण पी किंवा एक्स त्यामधला एक जो फिक्स केला तो सोडून जो दुसरा असतो त्याचेच पोलर कोऑर्डिनेट दाखवू शकतो आपण. ओचे पोलचे पोलर कोऑर्डिनेट तुम्ही दाखवू शकत नाही. 3 नोट महत्त्वाचे मस्त आहे. एकदा सांगा बरं. थिटाला काय म्हणायचं व्हेक्टोरियल अँगल. ओ आरला काय म्हणायचं त्या ठिकाणी रेडियस वेक्टर. थिटाची किंमत ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0 लेस दॅन 2π. पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट. पोलला पोलर कोऑर्डिनेट म्हणजे ओला पोलर कोऑर्डिनेट नसतील. हा झाला पहिला पार्ट. बस. आता काय करायचं पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमधलं रिलेशन काढायचं. हा कन्सेप्ट तुमचा अगोदर पण येऊन गेलेला आहे. रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सरांनी तुम्हाला शिकवलेलं आहे. इव्हन द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. डबल एकदा आपला रिव्हर्स होऊन राहिला. थेरॉटिकल कन्सेप्ट आहे पहा. रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट. आपल्याला जर कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेटचं जर रिलेशन सांगायचं असेल तर पहिले एक डायग्राम कन्सिडर करा. ओ एक्स ॲक्सिस ओ वाय ॲक्सिस घ्या. पी द एनी पॉईंट इन दॅट प्लेन घ्या. जॉईन ओ पी. पीपासून परपेंडिक्युलर टाका एममध्ये. ओ एम बरोबर एक्स, पी एम बरोबर वाय आणि ओ पी बरोबर आर. एक्स कॉमा वाय हे झाले पीचे कार्टेशियन कोऑर्डिनेट. बस सरांनी हेच सांगितलेलं आहे. ओ बी द पोल अँड ओ एक्स बी द पोलर ॲक्सिस. पोलर कोऑर्डिनेट ऑफ द सिस्टीम एक्स कॉमा वाय अँड आर कॉमा थिटा बी द कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट पी. सरांनी सरळ सरळ डायग्राम म्हटली. ओ एक्स हा एक ॲक्सिस आहे पोलर ॲक्सिस. ओ वाय अनदर ॲक्सिस आहे. पी विथ एनी पॉईंट इन दॅट प्लेन. जॉईन ओ पी. ओ पी मस्ट बी इक्वल टू आर. ड्रॉ परपेंडिक्युलर पी ऑन एक्स ॲक्सिस दॅट इज यम. ओ एम बरोबर एक्स, पी एम बरोबर वाय, देन ओ पी बरोबर आर. मग लेट एक्स वाय अँड आर कॉमा थिटा विथ द कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट पी. मी सुरुवातीला समजून सांगितलं होतं तुम्हाला. हा जो पी आहे या पीची तुम्हाला पोझिशन सांगायची. एक्स वाय जर वापरलेला असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट. आर कॉमा थिटा जर वापरलेला असेल तर पोलर कोऑर्डिनेट. एखादा ॲड्रेस सांगायचा असतो आपल्याला, त्या ॲड्रेसचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. विष्णुवाडीमध्ये गजानन महाराज मंदिराचं जो कोणाचं घर असेल ते झालं समजा एक्स कॉमा वाय. आता गजानन महाराज मंदिराच्या व्यतिरिक्त कोणाचंच एखादं नाव घेतो आपण त्या ठिकाणी. एक्स वाय झेडच्या घराच्या शेजारी. आता एक्स वाय झेडच्या घराच्या शेजारी गजानन महाराज मंदिर. 2 कॉन्टॅक्ट जरी वेगवेगळे असतील पण त्याचं सांगण्याची पद्धत एक असते, ती टर्म एक असते. त्याच टाईपचं या ठिकाणी दिलेलं आहे. आर कॉमा थिटा आणि एक्स कॉमा वाय हे झाले कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट. आता आपल्याला काय करायचं यांच्यामधलं रिलेशन शोधून काढायचं. कसं रिलेशन शोधून काढायचं पहा बरं. इन ट्रायंगल डायग्राम पहा. ओ पी एम अँगल यम मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री. अँगल यम ओ ओ पी मस्ट बी इक्वल टू थिटा.
OM मस्ट बी इक्वल टू एक्स, PM मस्ट बी इक्वल टू वाय आणि PM मस्ट बी इक्वल किती आला वाय आणि OP मस्ट बी इक्वल टू किती आलेला आहे आर. डायग्राम तुम्ही पाहिल्यानंतर एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे तुमचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा. याच्याकडे पहा या ट्रायंगलमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला असं जाणवते कॉस थिटा, हे बघा कॉस थिटा ॲडजसंट साईड AS मीन्स ॲडजसंट साईड, पहा ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, अपॉन कोला तुमचा हायपोटेनियस, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट साईड कोणची पहा तुमची OM, हायपोटेनियस कोण आहे OP, दॅट इज x/r. काय आलं तुमचं x/r म्हणजे कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू x/r इम्प्लाइज दॅट x मस्ट बी इक्वल टू r कॉस थिटा. हे झालं पहिला पॉईंट. x बरोबर कोण झाला तुमचा r कॉस थिटा. सिमिलरली तुम्ही जर साईन थिटाचा विचार केलेला असेल डायग्राममध्ये तर अपोजिट साईड अपॉन अपोजिट साईड कोण आहे PM, डायग्राममध्ये पहा हायपोटेनियस कोण आहे OP, y/r. काय आलं तुमचं y/r म्हणजे या ठिकाणी y बरोबर काय डेव्हलप झाला r साईन थिटा. जर तुमचं ऑब्झर्वेशन एकदम स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला असं जाणून राहिलं या ठिकाणी XYच्या ज्या किमती आहे त्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आल्या. म्हणजे इथं जर तुम्ही P कन्सिडर केलेला असेल, Pच्या जागी जर तुमचा x, y आलेला असेल तर याच्या जागी r कॉस थिटा, r साईन थिटा डेव्हलप होतो. म्हणजे एक्सच्या जागी कोण आलं r कॉस थिटा, वायच्या जागी कोण आलं r साईन थिटा. या ठिकाणी तुमचं रिलेशन डेव्हलप झालेलं आहे कोणाचं कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेटमधलं. याच्यातलं तुम्हाला अँगलसुद्धा डिटरमाइन केला जातो. धिस इज अ रिलेशन बिटवीन, हे जे तयार झालं आहे धिस इज रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट. दिस इज अ रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट. या ठिकाणी तुम्ही कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेटमधलं रिलेशन तयार केलं. इव्हन दो तुमचा जो वेक्टोरियल अँगल आहे तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी शोधून काढू शकतात. एकदा आपण रिकॅप घेऊ की बुवा नेमकं रिलेशन कसं तयार होते. साध्या भाषेमध्ये XYच्या जागी r, थिटा किंवा अदर टर्म कशा येतात ते आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल. पहा बरं एकदा रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट. डायग्राम ऑब्झर्व करा. OX OY प्लेन घ्या, P विथ एनी पॉईंट घ्या, जॉईन OP मस्ट बी इक्वल टू R. P पासून परपेंडिक्युलर टाका एक्स ॲक्सिसवर, तो कोणाला तुमचा M. OM बरोबर x, PM बरोबर y, OP बरोबर r. अँगल O मस्ट बी इक्वल टू थिटा. ट्रायंगल POM किंवा MOP इज अ राईट अँगल ट्रायंगल ॲट M. बाय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन किंवा ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन साइन थिटा मस्ट बी इक्वल टू अपोजिट अपॉन हायपो दॅट इज y/r, y इज इक्वल टू r साइन थिटा. cos theta is equal to adjacent side upon hypotenuse that is x/r, x must be equal to r cos theta. Therefore p of x comma y must be equal to r cos theta comma r sin theta. हे तुमचं रिलेशन तयार झालेलं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट. आता आपल्याला काय करायचं प्रॉब्लेम सॉल्व करताना कार्टेशियन कोऑर्डिनेटचं कन्वर्शन पोलर कोऑर्डिनेटमध्ये करायचं आणि पोलर कोऑर्डिनेटचं कन्वर्शन तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये करायचं. हे काढण्यासाठी तुम्हाला आर तर माहिती आहे कसा डिटरमाइन करायचा आहे. या इक्वेशनमध्ये जर तुम्हाला आर काढायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही स्क्वेअरिंग आणि ॲडिंग केल्याबरोबर तुम्हाला आर भेटतो. आपण याचंही एकदा डिस्कशन पाहू हाऊ टू फाइंड आर अँड थिटा. जर मला आर आणि थिटा नेमका काढायचा असेल तर मी काय करेल याच्याविषयी आपण एकदा चर्चा करणार आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी एकदा बोर्डवर पहा काय रिलेशन तयार होते, कसं रिलेशन तयार होते याचा आपण 2 मिनिटात एक रिकॅप घेऊ. तुमचं पहिलं इक्वेशन आलं x बरोबर r cos थिटा, दुसरं आलेलं आहे y इज इक्वल टू r sin थिटा. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग दिस इक्वेशन, स्क्वेअरिंग and adding this equation काय येईल पहा x square plus y square is equal to r square cos square theta plus r square sin square theta. x square plus y square must be equal to r square common that is cos square theta plus sin square theta must be equal to 1 that is must be equal to r square.
means the value of r square must be equal to x square plus y square and the value of r must be equal to under root x square plus y square. This value greater than 0 because it is a radius vector or it is a distance. त्याच्यामुळे डिस्टन्स पॉझिटिव्ह येण्यासाठी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न आला, आपल्याला थिटा काढायचा आहे. मग नेमका थिटाला काय म्हटलेलं तुम्ही, थिटा इज कॉल्ड ॲज व्हेक्टोरियल अँगल. मग हा व्हेक्टोरियल अँगल काढण्यासाठी तुम्ही काय करतात, समजा याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर म्हटले तर फॉर्म इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2चं तुम्ही डिवायडेशन जर केलं तर काय येईल पहा, आर साईन थिटा अपॉन आर कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स. आर आर गेट कॅन्सल. tan theta must be equal to y by x and theta is equal to tan inverse y by x. Theta is equal to tan inverse y by x. म्हणजे सरांनी तुम्हाला कळत न कळत आत्ता सांगितलं, जर आपल्याला आर किंवा थिटाची किंमत डिटरमाइन करायची असेल तर आर घेताना कसा घेतला तुम्ही, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. कसा आला, इक्वेशन 1 आणि 2चं स्क्वेअरिंग ॲडिंग तयार केलं, आर तयार झाला. आता राहिला प्रश्न तुमचा थिटाचा. थिटा कसा सरांनी डेव्हलप केला, साईन बाय कॉसचं रिलेशन घेतलं आणि थिटा बरोबर टॅन इनवर्स वाय बाय एक्स आला. पण या ठिकाणी एक डिफिकल्टी आहे. आता डिफिकल्टी कशी पहा, हे सॉल्व करण्याच्या बऱ्याचशा टेक्निक आहे. तुम्हाला शिकवलेल्या टेक्निक त्या ठिकाणी जर क्वाड्रंट चेंज झाला तर अँगल चेंज होत जातो. समजा असे जर तुमचे 4 क्वाड्रंट दिलेले असतील, हा फर्स्ट बरोबर आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे तुमचा, हा सेकंड असला पाहिजे, हा थर्ड असला पाहिजे आणि हा फोर्थ असला पाहिजे. विदाऊट प्रूफ तुम्हाला सांगतो या ठिकाणी. आता तुमचा दिलेला पॉईंट जर या प्लेनमध्ये प्रेझेंट असेल, एक्स वायमध्ये, एक्स ओ वायमध्ये जर असेल, त्यावेळेस तुमच्या थिटाची किंमत ही येते टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. टॅन इन्व्हर्स किती येते, वाय बाय एक्स. पण हाच जर तुमचा दिलेला पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल, त्याची तुम्हाला जर किंमत काढायची असेल, त्याचं उत्तर असते थिटा बरोबर पाय प्लस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. आपण एका मिनटामध्ये फक्त त्याची साईन चेक करू की सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमधलं जे रिलेशन आहे ते त्या पद्धतीने दिलेलं आहे का. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो आपण, पण त्या ठिकाणी आपल्याला क्वाड्रंट शोधून काढायचा होता. थिटा इज इक्वल टू, यामध्ये नाही दिलेलं पण आपण असा प्रयोग करू शकतो, थिटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. आता थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स पाय, यामध्ये काय आलं पहा, थिटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. आणि इथंसुद्धा थिटा असतो तुमचा पाय प्लस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. मग तुम्हाला एक प्रश्न पडतो का, हो सर दोन्ही क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट असेल तर फॉर्म्युला का सारखा असतो. त्याची चिंता तुम्ही करू नका. या ठिकाणी वाय बाय एक्स आला म्हणजे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, इथं दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे बरोबर पॉझिटिव्ह येतो. आणि इथला जो थिटा असतो तो असतो तुमचा 2 पाय प्लस टॅन इन्व्हर्स वाय बाय एक्स. एकदा तुम्ही चेक करून पाहायचं कॉम्प्लेक्स नंबरमध्ये नेमकं सरांनी थिटा कसा काढलेला आहे. आज सरांनी तुम्हाला रिलेशन बिटवीन पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमधली पूर्ण थेअरी शांततेने समजून सांगितली. पोलर कोऑर्डिनेटमध्ये पोल कोणचा असतो, ओ. पोलर ॲक्सिस कोणचा, ओ एक्स. ओ पी विथ एनी पॉईंट जॉईन करा. ओला काय म्हटलं तुम्ही, पोल. त्या ओ एक्सला काय म्हटलेलं असेल, पोलर ॲक्सिस. थिटाला काय म्हटलं असेल, व्हेक्टोरियल अँगल. त्याच्यानंतर इथं सरांनी काय म्हटलेलं आहे, थिटा कुठं लाईज झालेलं आहे, 0 to 2 पाय. पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट. ओरिजिनला म्हणजे पोलला कोणतेच पोलर कोऑर्डिनेट नसतात कारण तो ओरिजिन असतो. मग सरांनी काय केलं, रिलेशन बिटवीन पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट सांगितलं. ते रिलेशन काढताना सरांनी डायग्राम काढली, डायग्राम वाचली, पीपासून परपेंडिक्युलर टाकला, त्याच्यामध्ये रिलेशन तयार केलं, साईन थिटा तयार केल्यानंतर त्या ठिकाणी वाय बरोबर आर साईन थिटा आला. कॉस थिटा तयार केल्यानंतर एक्स बरोबर तुमचा आर कॉस थिटा आला. त्याच्यानंतर सरांनी सांगितलं बा नेमका आर कसा काढायचा, स्क्वेअरिंग आणि ॲडिंग केलं तर आरची किंमत अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येते, आर ग्रेटर दॅन 0 येतो. तुम्हाला जो पर्टिक्युलर अँगल काढायचा असतो तो पर्टिक्युलर अँगल काढण्यासाठी सरांनी काय केलं, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केलं, थिटा तयार केला. आता हा थिटा जर वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये गेला तर वेगवेगळा येतो. आपण हे फॉर्म्युले यूज बी करू शकत नाही किंवा दोन पद्धती हे यूज केले तरी चालतात किंवा आपण अलाइड अँगलनं सोडवलं तरी चालते. आपल्याला अलाइड अँगलनं चांगल्या प्रकारे कन्सेप्ट माहीत आहे. द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर गिवन. तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे. कार्टेशियन कोऑर्डिनेट काढण्यासाठी पोलर कोऑर्डिनेट दिलेले आहेत. एकदा रिव्हिजन करा. पोलर कोऑर्डिनेट कोणचे तुमचे, पोलर कोऑर्डिनेट हे झाले तुमचे आर कॉमा थिटा.
तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट कोणचे? कार्टेशियन कोऑर्डिनेट हे झालं तुमचं आर कॉस थिटा आणि आर साईन थिटा झालं, सिंपल. पी सी म्हणजे कोण आहे तुमचे? दॅट इज पोलर कोऑर्डिनेट, हे आर कॉमा थिटा आहे. सी सी म्हणजे कोण आहे तुमचे? कार्टेशियन कोऑर्डिनेट आर कॉस थिटा आर साईन थिटा. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिलेले, त्याच्यावरून कार्टेशियन कोऑर्डिनेट काढा. लेट पी ऑफ आर कॉमा थिटा इज इक्वल टू पी ऑफ 2 π/4 आर पोलर कोऑर्डिनेट्स. हे तुमचे दिलेल्या प्रॉब्लेमचे पोलर कोऑर्डिनेट आहेत. मग हे जर पोलर कोऑर्डिनेट असतील तर देअर फोर आर बरोबर 2, दिस व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आणि थिटा मस्ट बी इक्वल टू π/4 झालं. दिलेल्या गणितामध्ये आर बरोबर किती आला? 2, थिटा बरोबर किती आला? π/4. वी नो, तुम्हाला सरांनी रिलेशन शिकवलेलं आहे पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमधलं. वी नो कार्टेशियन कोऑर्डिनेट 1 by 1 घेऊ आपण. कार्टेशियन कोऑर्डिनेट आर, पहिला कार्टेशियन कोऑर्डिनेट कोणचा आहे तुमचा? एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. आर म्हणजे कोण आलेलं आहे? 2. थिटा म्हणजे कोण आलेला आहे? π/4. म्हणजे 2 इंटू किती आलेलं आहे? 1/√2. जनरल मॅथमॅटिक्स काय म्हणजे तुमचं? a/√a असेल तर याला काय म्हणतात? √a. 2/√2 असेल तर याला काय म्हणणार तुम्ही? √2. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ एक्स मस्ट बी इक्वल टू किती आलेली आहे? √2. चला डबल एकदा पहा. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, आर बरोबर 2, थिटा इज इक्वल टू π/4. व्हॉट इज कॉस π/4? 1/√2. a/√a दॅट इज √2. सिमिलरली वाय इज इक्वल टू आर साईन थिटा. आर कोण आहे तुमचा? 2. साईन थिटा कोण आहे तुमचा? π/4. 2 इंटू 1/√2. उत्तर किती आलं तुमचं? √2. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ वाय मस्ट बी इक्वल टू √2. देअर फोर पी ऑफ एक्स कॉमा वाय मस्ट बी इक्वल टू √2, दिस इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द गिवन पॉइंट. दिस इज कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ points of a given point whose polar coordinate whose polar coordinate is काय दिलेलं आहे पहा? 2, π/4. एकदम सिंपल असे प्रॉब्लेम दिलेले आहे. कन्सेप्ट जर समजला तर प्रॉब्लेम शिकवण्याची गरज नाही. तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे, पोलर कोऑर्डिनेट दिलेले आहेत. पोलर कोऑर्डिनेट कोण आहे तुमचे? आर कॉमा थिटा 2, π/4. आर बरोबर 2, थिटा बरोबर π/4. कार्टेशियन कोऑर्डिनेट आर कॉस थिटा 2 इंटू कॉस π/4 2/√2. वाय इज इक्वल टू आर साईन थिटा √2. व्हॉट इज कार्टेशियन कोऑर्डिनेट? √2, म्हणजे पोलर कोऑर्डिनेट आले तुमचे 2, π/4 आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट कोणचे आले तुमचे? √2, हे तुमचं रिलेशनमधलेच गणित आहे. तुम्ही जो थेरॉटिकल पार्ट शिकले त्याच्यावरचे फक्त एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला पहिलं गणित 100% समजलं. दुसऱ्या गणितामध्ये √2 π/4 दिलेलं आहे. म्हणजे आर बरोबर कोण आहे? √2. थिटा बरोबर कोण आहे? π/4. तोंडी जर तुम्ही केलं तर या ठिकाणी काय येईल पहा? √2. हां, इथं √2, इथं 1/√2. √2 कॅन्सल. याचं उत्तर येईल तुमचं 1, 1. याचं उत्तर किती आलं पाहिजे तुमचं? 1, 1. चुकूही शकते माझं, तुम्ही एकदा चेक करून पहा. पण असं वाटलं मग पॉसिबिलिटी, याचं उत्तर 1, 1 यायला पाहिजे आन्सर. आता दुसरा प्रॉब्लेम दिलेला तुमचा 4, π/2. 4, π/2 म्हणजे पी ऑफ आर कॉमा थिटा. हे झालं तुमचं पोलर कोऑर्डिनेट. याचा अर्थ असा झाला आर मस्ट बी इक्वल टू 4, थिटा मस्ट बी इक्वल टू π/2. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट? वी नो. तुम्हाला काय रिलेशन माहिती आहे? आर मस्ट बी इक्वल टू दॅट इज एक्स मस्ट बी इक्वल टू आर कॉस थिटा. आर मीन्स 4 इंटू कॉस π/2 दॅट इज 4 इंटू 0 मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुमची 0 आलेली आहे. वाय बरोबर कोण आहे तुमचा पहा? आर साईन थिटा 4 इंटू साईन π/2 4 इंटू 1 मस्ट बी इक्वल टू 4. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट कोण आले? पी ऑफ एक्स कॉमा वाय मस्ट बी इक्वल टू पी ऑफ 0, 4.
बरोबर. आता तुमचे पोलर कोऑर्डिनेट काय आहे ते पी ऑफ आर कॉमा थिटा मस्ट बी इक्वल टू पी ऑफ 4 कॉमा π/2. म्हणजे तुम्ही काय केलं, पोलर कोऑर्डिनेटचं कन्व्हर्शन कार्टिशियनमध्ये केलं. जनरल फॉर्म्युले लिहिले, त्या ठिकाणी किमती टाकल्या, रिक्वायर्ड आन्सर काढलेलं आहे. आता थोडा वेगळा प्रॉब्लेम दिलेला आहे तुमचा 4 नंबरचा. 4 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये फक्त अँगल चेंज केलेला आहे, काही चेंज नाही त्यात जास्त. पहा 135 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल जर आलेला असेल तर अलाइड अँगलच्या मदतीनं सॉल्व करायचं. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये पहा, लेट पोलर कोऑर्डिनेट, कोणचे कोऑर्डिनेट, पोलर कोऑर्डिनेट. काय तुमचे पोलर कोऑर्डिनेट, पी ऑफ 3/4 135 डिग्री मस्ट बी इक्वल टू पी ऑफ आर कॉमा थिटा. आर मस्ट बी इक्वल टू 3/4, थिटा मस्ट बी इक्वल टू 135 डिग्री. हे तुमचं त्या ठिकाणी आर आणि थिटा डेव्हलप झाला. आता आपल्याला काय करायचं, दिलेल्या प्रॉब्लेमचं कन्व्हर्शन करायचं आहे कार्टिशियन कोऑर्डिनेटमध्ये बाय युझिंग कार्टिशियन कोऑर्डिनेट. कार्टिशियन कोऑर्डिनेटच्या मदतीनं, बाय युझिंग कार्टिशियन कोऑर्डिनेट. काय असतं तुमचे कार्टिशियन कोऑर्डिनेट, पहा बरं, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. आर कोण आहे 3/4, थिटा, थिटा कोण आहे तुमचा कॉस थिटा आला तुमचा 135 डिग्री. आता 135 डिग्री हा 90पेक्षा मोठा आलेला आहे, म्हणजे तुम्ही अलाइड अँगलची मदत घ्या. कशी घेसान पहा, 3/4 इंटू कॉस 90 + 45. पहा 90 + 45 किती तुमचा 135. आता काय झालं या ठिकाणी पहा, 3/4 जसेच्या तसे. व्हॉट इज कॉस 90 + थिटा मायनस साईन थिटा. काय असेल तो मायनस साईन थिटा, म्हणजे इथे येईल मायनस साईन 45. दिलेल्या गणितामध्ये असेल -3/4 इंटू 1/√2 -3/4√2. डबल एकदा पहा, टिग्नॉमेट्रीची थोडीशी मदत आहे. 135 डिग्री कॅन बी रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ 90 + 45 डिग्री. What is the cos 90 + 45 degree must be equal to minus sin 45 degree. Minus sin as it is, what is 45 degree? 1/√2. The value of x must be equal to -3/4√2. Similarly, the value of y must be equal to r sin theta. That is, r is nothing but 3/4 into sin 135 degree. 3/4 into sin 90 + 45 degree. 3/4 as it is 90 + 45. Sin 90 + 45, second quadrant. In second quadrant, sin is positive. Sin 90 + theta must be equal to cos theta, but this value must be equal to positive, must be equal to cos 45. 3/4 as it is, the value of cos 45 must be equal to 1/√2. This value must be equal to 3/4√2. This value must be equal to 3/4√2. Therefore, Cartesian coordinates are x, y must be equal to -3/4√2 and 3/4√2. This is the Cartesian coordinate. तुम्ही जे रिलेशन तयार केलं कार्टिशियन आणि पोलर तेच गणत आहे, फक्त थिटा चेंज होतो 0 डिग्रीपासून तर 360पर्यंत. तुम्ही म्हटलं होतं त्या ठिकाणी थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन 2π. या ठिकाणी पहा 3/4 135 डिग्री दिला. आरची किंमत 3/4 थिटा 135. कार्टिशियन कोऑर्डिनेट घेतले 135 डायरेक्ट काढता येत नाही. बालाइड अँगल 90 + 45 मायनस साईन 45. मायनस साईन कशी येते तुम्हाला माहिती आहे. साईन 90 + 45 म्हणजे कॉस 45, रिक्वायर्ड आन्सर. अशा प्रकारे तुम्ही 4 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व केला. लास्ट प्रॉब्लेम आपण डिस्कस करू, तोंडी तुम्हाला कव्हर करायचं आहे. पी ऑफ 1/2, 210, पी ऑफ आर, थिटा. आर मस्ट बी इक्वल टू 1/2, थिटा मस्ट बी इक्वल टू 210 डिग्री. झालं. या गणितामध्ये आरची किंमत 1/2 आहे, थिटाची किंमत 210 आहे. याचं कार्टेशियन कोऑर्डिनेट जर काढायचे असतील तर पहिले येते x बरोबर आर कॉस थिटा. एक्स बरोबर कोण आला तुमचा आर कॉस थिटा. आर बरोबर कोण आलेला आहे 1/2. थिटा किती आलेला आहे 210. आता 210 काढण्याच्या 2 पद्धती आहे अलाइड अँगलमध्ये. एकदा प्लस आणि मायनस कसंही काढा तुमचं बरोबर येईल. इथं 210ला 180 + 30 लिहिलं तर चालते का. पहा 180 + 30 म्हणजे 210. 1/2 तुमचे जसेच्या तसे. कॉस 180 + 30 मीन्स थर्ड क्वाड्रंट. थर्डमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतो टॅन आणि कॉट, बाकी सर्व निगेटिव्ह म्हणजे हा मायनस आहे.
180 प्लस 30 असल्यामुळं कॉसच येईल, याची किंमत येईल कॉस 30. द व्हॅल्यू ऑफ कॉस 30 मस्ट बी इक्वल टू √3/2. दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू -√3/4. किती आली तुमची किंमत? -√3/4. y इज इक्वल टू कोण आलेलं आहे पहा, y इज इक्वल टू r साइन थिटा. r साइन थिटा किती आलेला? 1/2 इंटू साइन 210. साइन 210 इज साइन 90 प्लस 30. काय असेल तुमचा? साइन 90 प्लस 30. 1/2 ॲज इट इज असेल साइन 90 प्लस 30. या ठिकाणी 210 आल्यामुळं 180 प्लस 30 असेल, आणि 180 प्लस 30 असल्यामुळं हा थर्ड क्वाड्रंट आहे. थर्डमध्ये सुद्धा हा निगेटिव्ह असेल, याचं उत्तर असेल साइन 30. द व्हॅल्यू ऑफ साइन 30 मस्ट बी इक्वल टू 1/2. दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू -1/4. म्हणजे हिअर द व्हॅल्यू ऑफ x, y मस्ट बी इक्वल टू व्हॅल्यू ऑफ x -√3/4 आणि -1/4. तसंही चेक करा पहा, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आल्यामुळं दोन्ही किमती तुमच्या निगेटिव्ह आलेल्या आहे. दिस इज द रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कॉर्डिनेट. या प्रॉब्लेममध्ये तुम्ही काय केलं? कार्टेशियन कॉर्डिनेट काढण्यासाठी पोलर कॉर्डिनेटची मदत घेतली, किंवा पोलर कॉर्डिनेटवरून आपण कार्टेशियन कॉर्डिनेट तयार केले. पोलर कॉर्डिनेटवरून जर आपण कार्टेशियन कॉर्डिनेट तयार केलेलं